प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। तर अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला। तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण। विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण ज्या योजना हाती घेतल्यात त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे। फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार। पद कोणतंही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते। उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला। मीडिया कंपनीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला अटक। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा। 30 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी विक्रम भट गोत्यात, पोलिसांनी केली अटक। राज्यात गोरक्षकांप्रमाणे कबूतर रक्षक तयार करणार। जैन मुनी दिनेश चंद्र यांचं वक्तव्य। जो भूतदया दाखवेल तोच मुंबईवर राज्य करेल असा दावा। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा भीषण अपघात। 700 फूट खोल दरीत कार कोसळून चालकासह 6 प्रवाशांचा मृत्यू। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज लोकसभेत होणार 10 तास चर्चा। पंतप्रधान मोदी करणार चर्चेला सुरुवात। काँग्रेसकडून राहुल गांधी घेणार चर्चेत सहभाग। इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना 610 कोटी रुपये रिफंड, तर 6व्या दिवशीही 650 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द। डीजीसीएनं इंडिगोच्या सीईओला नोटिशीला उत्तर देण्यासाठीची मुदत आणखी 24 तासांनी वाढवली। आणि गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता। फरहाना राहिली उपविजेता। तर लॉरेन्स गँगच्या धमकीनंतरही सलमान खानच्या शोमध्ये पोहोचला भोजपुरी स्टार पवन सिंह। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातली अतिशय मोठी बातमी। उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप, यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहे। त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ इत्यादी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्ष नेता नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे। तर शिवसेनेच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव आणि काँग्रेसनं विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलंय। अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का, याकडे लक्ष लागले। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, विरोधी पक्षनेत्याशिवाय पहिल्यांदाच अधिवेशन होतंय आणि त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचं असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलंय। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्षांचा असून अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री म्हणाले। तर शिंदेंनी यावरून विरोधकांना टोला लगावलाय।
त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही. विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे. लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं. संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा. हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती. विरोधी पक्ष नेतेपदावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले. पाहूयात. एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते. एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे. अनेक भ्रष्टाचारी ज्यांच्या सोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत. एवढं पांघरुण बिंघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते. आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. विरोधी पक्षनेता देत नाही मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा. अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य. अरे काय लावलंय. इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा. इतके वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला. महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं. भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे. 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊट सगळ्या कंत्राटदारांनी दिली. महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत. त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आले. दरम्यान विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेणार आहेत आपण ते जाणून घेऊयात. विरोधी पक्ष नेतेपदावरून विरोधक खरं तर सरकारला घेण्याची शक्यता आहे. विरोधकांना न मिळणारा निधी हा देखील एक मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींची सुरक्षा, त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात बंद पडलेल्या योजना, शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या, त्यानंतर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण, तपोवनातील वृक्षतोड, देशमुख आणि सूर्यवंशी हत्या प्रकरण देखील गाजण्याची शक्यता आहे. तर सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण आणि निवडणूक यादीतील घोळ किंवा गोंधळ हा एक महत्त्वाचा मुद्दा, यावरून देखील विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा होती. अखेर या अबोल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी शिंदे फडणवीस एकत्र असताना एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. पाहूयात.
आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो. नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया आपण. हास्य बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात.